नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे झणझणीत आणि चमचमीत असा कोल्हापुरी अंडा रस्सा। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अंडे उकळून घ्यायचे आहेत आणि यासाठी आधीच मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी एक एक करून 4 अंडी उकळण्यासाठी सोडली आहेत। एका बाजूला ही अंडी उकळत आहे तोपर्यंत आपल्याला अंड्याच्या रस्स्यासाठी मसाला तयार करायचा आहे। गॅसवर मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे। पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला मी धणे घातलेले आहेत, यानंतर सफेद तीळ घेतले आहेत, यानंतर यामध्ये आपल्याला खसखस घालायचे आहेत। या सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे आपल्याला लवंग घ्यायचे आहेत, 4 लवंगा घातलेल्या आहेत, 10 ते 12 काळी मिरी घेतलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, 3 लाल सुक्या मिरच्या यामध्ये मी घेतल्या आहेत। अगदी अर्धा इंच इथे दालचिनीचा तुकडा देखील घेतलेला आहे। एक हिरवी वेलची घालत आहे आणि सोबतच आपल्याला बघा इथे जिरे आणि बडीशेप देखील घ्यायचे आहेत। आता मंद आचेवरच आपल्याला हे सर्व खडे गरम मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटं हे मसाले मी भाजून घेणार आहे। मसाल्यांना जास्त करपवायचे नाहीत, अगदी हलके असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हलका मसाल्यांचा सुवास दरवळू लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। फक्त 2 मिनिटं हे मसाले भाजून घेतल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेत आहे। आता यानंतर आपल्याला सुकं खोबऱ्याचं कीस आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबऱ्याचा कीस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपण इथे हा जो पॅन घेतलेला आहे तो लोखंडी पॅन असल्यामुळे लगेचच गरम होतं। इथे बघा सुकं खोबरं देखील छान भाजलं गेलं आहे, ते देखील काढून घेतले आहे। आता याच पॅनमध्ये अगदी 1 चमचा भरून मी तेल घातलं आहे आणि यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। कांदा छान मऊसूत होईस्तोवर आणि कांद्याचा रंग बदलून हलका सोनेरी रंग होईस्तोवर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। 5 मिनिटं हा कांदा मी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर तुम्ही कांद्याचा रंग बघू शकता, छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता या वेळेला यामध्ये मी लसूण पाकळ्या आणि आलं घातलेलं आहे, थोडी कोथिंबीर घालून मी हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा मंद आचेवर छान परतून घेत आहे। आणखी 2 ते 3 मिनिटं हा कांदा परतून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा भाजून घेतलेला कांदा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। इथे बघा आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, आपण भाजून घेतलेले सर्व खडे गरम मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून याची छान भरड तयार करून घ्यायची आहे। हे सर्व खडे गरम मसाले ह्या मिक्सरमध्ये बघा आपण वाटून घेतल्यानंतर याचा सुंदर असा सुवास दरवळू लागलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ना कांदा आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे। मी मिक्सरचं लहान भांडं घेतलेलं आहे, यासाठी थोडं थोडं करून हे वाटण काढून घेत आहे। पाण्याचा कमी वापर करून आपल्याला हे वाटण छान वाटून घ्यायचं आहे। मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता छान असं बारीक हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। एका बाजूला आपण अंडी उकळण्यासाठी ठेवली होती, अंडी देखील छान उकळून झालेली आहेत आणि आपला कोल्हापुरी अंडा रस्स्याचं वाटण देखील तयार झालेलं आहे। आता ही सर्व तयारी झाल्यानंतर आपण अंडा रस्सा बनवायला घेत आहोत। यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेत आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत। कांद्याला छान सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजला जावा यासाठी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि कांदा हा तेलामध्ये छान मी परतून घेतलेला आहे। कांदा मस्त असा शिजला गेला आहे। आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना ते घालायचं आहे। आता मी जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते थोडं जास्त आहे, यामधलं मी 2 चमचे भरून वाटण थोडं बाजूला केलेलं आहे, बाकी सर्व वाटण यामध्ये मी घालणार आहे। जर तुम्ही 6 अंड्यांचा रस्सा बनवणार असाल ना तर संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं आहे। इथे मी फक्त 4 अंड्यांचा रस्सा बनवत आहे, यासाठी 2 चमचे वाटण मी बाजूला करून ठेवलेले आहे। आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत वाटणाला स्वतःहून तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये हे वाटण परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि सतत चमच्याच्या सहाय्याने हे वाटण अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे वाटण खाली भांड्याला चिकटणार नाही आणि करपणार नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर ना वाटणाला हळूहळू तेल सुटू लागलं आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत। नेहमीचा घरगुती लाल तिखट घातला आहे, यामध्ये रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, अगदी थोडी हळद घालायची आहे आणि हे सर्व पावडर मसाले आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व पावडर मसाले ना या वाटणामध्ये व्यवस्थित एकजीव होण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घालत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घेतलेलं आहे।
पाणी घालताना थोडं कोमट गरम पाणी यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वाटणाला ना छान रंग आणि तरी येते. आता चवीनुसार या वाटणामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आता हे वाटण ना पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अंड्याचा रस्सा तुम्हाला कितपत हवा आहे ना, त्यानुसार यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला या रस्स्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. आता रस्स्याला बघा अगदी 1-2 मिनिटामध्ये छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण जी उकळून घेतलेली अंडी आहे ना, त्याच्यावरचे कवच काढायचे आहेत. सुरीच्या साहाय्याने एक कट मारायचा आहे आणि ही अंडी या रस्स्यामध्ये सोडायची आहेत. आता उकळून घेतलेली सर्व अंडी मी या रस्स्यामध्ये घातल्यानंतर आणखी 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा रस्सा छान उकळू द्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर ना रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे. आणखी एखाद मिनटं हा रस्सा मी उकळून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. थोडा वेळ झाकण न ठेवताच हा रस्सा असाच ठेवलेला आहे. बघा मस्त अशा रस्स्याला तरी आलेली आहे. आता हा गरमागरम अंडा रस्सा आपण सर्व करून घेणार आहोत. तुम्ही या अंडा रस्स्याचा रंग बघू शकता. छान असा याला रंग देखील आलेला आहे आणि मस्त असा दाटसरपणा देखील आहे. आपण हा अंडा रस्सा बनवण्यासाठी जे वाटण तयार करून घातलेलं आहे ना, त्या वाटणामुळे ना या रस्स्याची जी चव आहे ती अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल येत आहे. हा मस्त असा तर्रीदार आणि झणझणीत कोल्हापुरी अंडा रस्सा गरमागरम भाकरीसोबत, गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत खायला देखील खूप छान लागतो. नेहमी जर तुम्ही एकाच पद्धतीचा अंडा रस्सा बनवत असाल तर यावेळेस मी दाखवलेल्याप्रमाणे मस्त असा झणझणीत कोल्हापुरी अंडा रस्सा नक्की घरी बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही कोल्हापुरी अंडा रस्साची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.